बच्चू कडू यांची 7/12 कोरा यात्रा आज आंबोडा येथे पोहोचलेली आहे। आपल्यासोबत सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज आहेत। काय सांगसाल 7/12 कोरा यात्रेच्या निमित्ताने? बस या यात्रेला आमचा पाठिंबा आहे। 7/12 कोरा व्हावा। मोठ्या मोठ्या फॅक्टरी वाल्याचा उद्योगपतीचे 7/12 यायनं कोरे केले, मग शेतकऱ्याचा काऊन नाही? हा तर अन्नदाता आहे। जर अन्न पिकवणं बंद केलं, शेतकऱ्यांना नाही केला पेरा, तर काय खाचा सोंग तुला? अरे अन्नाशिवाय माणूस जगत नाही, आणि ते अन्न माझा शेतकरी निर्माण करते। बाकी फॅक्टरीनं काही पैदा केलं नाही केलं तरी चालेल, म्हणून कोरा झाला पाहिजे। सत्तेवर जाण्याच्या पहिले हे नेते मंडळी शेतकऱ्याची पोरं असते, जेव्हा याला खुर्ची भेटते तेव्हाच काय होते यांना शेतकऱ्याच्या समोर? बच्चू भाऊच्या बाबतीत तो विषय नाही, दुसऱ्याला खुर्ची भेटत असन, पण बच्चू भाऊन विधानसभेत खुर्ची असतानाही शेतकऱ्याचे प्रश्न मांडले आणि त्यांना जागृत केलं। अध्यक्ष महाराज एवढा वनवास, एवढा अपंगावर अन्याय का? दिव्यांगावर का? शेतकऱ्यावर का? शेतकरी तर अन्नदाता आहे, तो राबतच राहते, राबू आणि हे वरचे दाबू, कोण आले खाबू निरे खानच। मंत्री असताना दिल्लीला गेले होते आणि त्या दृष्टीनं बच्चू भाऊचे पाय आहेत। ते मंत्री असो की आमदार असो की नसो, ते जमिनीवरचा बच्चू भाऊ आहे। करेल का राज्य सरकार शेतकऱ्याचा 7/12 कोरा? हो करून, म्हणजे हे अजून वादळ होईल ना। हे काय कमी आहे? पा बरं, लोक फिरवा बरं, लोक माऊन नाही राहिले रोडवर, गर्दी इथं दर्दी आहेत, नो गर्दी। स्वतःच्या पैशानं महाराष्ट्रातून लोक आले, स्वतःच्या पैशानं। हे भाषणाले लोक जसे 500 रुपये गाड्या घोड्या देऊ, भाड्याचे नव्हते, हे भाड्याचे नव्हते, हे हृदयाचे होते। बच्चू भाऊच्या प्रहार संघटनेच्या मागणी करतात। नक्कीच आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने जे शेतकरी आहे आंबोडा येथे उपस्थित झालेला आहे। 7/12 कोरा ही पूर्णपणे बच्चू भाऊ यांची मागणी आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव।